अकोला शहरातील भगतसिंग चौक माळीपुरा परिसरात राहणारे रोहित धर्मराज संदलकर यांचं काल दुर्दैवी निधन झालं आहे। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अग्रेसन चौकात हा अपघात घडला होता। अकोल्यातील अग्रसेन चौकात मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास रोहित संदलकर हे आपलं काम संपवून सायकलने घरी परतत होते। त्याच वेळी शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अग्रेसन चौकात असलेल्या गतिरोधकाजवळ पाणी साचलं होतं आणि याच पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित यांची सायकल घसरली आणि ते खाली पडलेत। या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय। रोहित यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते। या घटनेमुळे संदलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। हा अपघात होता की नैसर्गिक आपत्ती याचा तपास पोलीस करीत आहेत। मृताच्या नातेवाईकांनी या घटनेची सखोल चौकशी करून शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे। रामदासपेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। रोहितची आई आहे मी। माझा मुलगा 48 वर्षाचा आहे। रोज हातमजुरी करायला जायचा। तो काल वादळी तुफान आलं, त्याच्यामध्ये तो पडला की नेमका मला काही एवढं माहित नाही, पण मरून पडलेला होता पावसात, वादळी वाऱ्यात। नाव रोहित संदलकर माझ्या मुलाचं। 2 मुलं आहेत, 2 लेकरं, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे। हातमजुरीला जायचा तो, आम्हाला काहीतरी मदत करायचं आहे। आमची परिस्थिती लई नाजूक आहे। त्याच्या हातमजुरीवर आम्ही कसंही पोट भरत होतो। आता तो नाही तर आमच्या सुनेला कामाला जाऊन निघायला गेला, आता भांडे घासायला। आमच्या मेहरबानी करा, काहीतरी मदत करा आम्हाला, तुमची लई मेहरबानी होईल। एका गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने संदलकर कुटुंबियांवर मोठं संकट ओढावलं आहे। या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरीत आहेत।